बघूयात एक मोठी बातमी। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। या बैठकीत भाजपला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 असा आतापर्यंत फॉर्म्युला ठरलेला आहे। उर्वरित 7 समितींबाबत निर्णय अजूनही बाकी आहे। इतर अपक्ष यांच्याकरता या जागा ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकलेखा समिती, आहार व्यवस्था समिती, धर्मादाय समिती, अनुसूचित समिती, विशेष हक्क समिती, मानव हक्क समिती, आश्वासन समिती, मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांचे समितीच्या मार्फत राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे असं कळत आहे। सोबतच ज्येष्ठतेनुसार समित्यांचं वाटप आणि राज्यातील महत्त्वाच्या महामंडळांबाबतही या बैठकीत चर्चा झाली। काही महामंडळांबाबत चर्चा झाली, मात्र महामंडळांवरून अजूनही रस्सीखेच सुरूच आहे। त्याकरता पुन्हा एकदा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे असं कळत आहे। अंतिम महामंडळाची यादी मगच ठरणार आहे। त्याचप्रमाणे जिल्हानिहाय समितीवरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेकडून मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांना विधिमंडळ समित्या महामंडळाचं वाटप करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, काल या संदर्भातली बातमी आलेली होती की भाजपनं आणि शिवसेनेनं त्यांची नावं सुद्धा राहुल नार्वेकरांकडे दिलेली आहेत। या महामंडळांच्या समितीवर कोण असेल त्यांची काय सांगाल? 11, 7 आणि 4 असा फॉर्म्युला ठरलाय की अजून काही वेगळा? सुवर्ण, काल आपण पाहिलेलं आहे की शंभूराज देसाई महायुतीचे ज्येष्ठ मंत्री यांच्या पावनगड बंगल्यावरती ही महत्वाची बैठक जी आहे ती पार पाडलेली आहे। महायुतीचे नेते, समन्वय समितीचे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एकूणच विधिमंडळ समित्यांचं वाटप जे आहे ते कसं करावं या संदर्भात सखोलपणे चर्चा झालेली आहे। एकूण 23 समित्या आहेत, त्यापैकी सर्वाधिक समित्या या भाजपला एकूण 11 समित्या देण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेला 7 आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 4 समित्या दिल्या आहेत। उरलेल्या समितीवरती कोणाची नेमणूक करावी या संदर्भात अद्याप चर्चा जी आहे ती झालेली नाहीये। मात्र काही समित्यांवरती अपक्ष आमदारांची देखील वर्णी लागू शकते। काही घटक पक्ष आहेत त्यांना देखील या संदर्भात तिथे सामावून घेतलं जाईल असं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर आपण पाहतो आहोत की महामंडळांचं जे वाटप आहे ते अद्याप झाले नाही, त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झालेली आहे। ज्या मंत्र्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये, जे नाराज आहेत, अशांचं एक राजकीय पुनर्वसन करण्यासाठी या महामंडळांवरती त्यांची नियुक्ती जी आहे ती होऊ शकते। त्या संदर्भातली बैठक पुढच्या आठवड्यात होणार असल्याची देखील माहिती मिळते। नक्की, धन्यवाद। आपण ही सविस्तर माहिती उदय दिली त्याबद्दल। परत एकदा सुपरफास्ट घडामोडी। पुण्यामध्ये रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणीला रिक्षानं जोरदार धडक दिली। धडकेनंतर तरुणी जमिनीवर कोसळली। सुदैवानं तरुणीला गंभीर दुखापत झाली नाही। अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला सौर कृषी प्रकल्प कार्यान्वित झालाय आणि शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। वीज मिळणं आता सुरू झालेलं आहे। राहुरी तालुक्यातील वांबोरी या उपकेंद्रात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला असून सोलार पासून निर्मिती झालेली तब्बल 2 मेगावॅट वीज उपलब्ध झालेली आहे। यवतमाळमध्ये 24 दिवसांनंतर वाघिणीला जेरबंद करण्यात आलं। त्यानंतर तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले। तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं।